हे जे कृषी विभागाचं सगळ्यात महत्त्वाचं AI बेस्ड ॲप्लिकेशन आहे, जे शेतकऱ्यांकरता आपण गेल्या 21 मे 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लॉन्च केलेलं आहे. त्या महाविस्तार ॲप्लिकेशनचं राज्यभरामध्ये आज 30 लाखाच्या पेक्षा जास्त लोकांनी त्याचा उपयोग करायला सुरू केलेला आहे. याबद्दल आपण आपल्या राज्याचे कृषी आयुक्त माननीय मांढरे साहेब यांच्याशी जरा बातचीत करतो आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, आपण आता हा राज्यातल्या शेतकऱ्यांचे जे काही मोठे प्रश्न आहेत, म्हणजे अगदी कोकणापासून ते इंदोरपर्यंतचे, ते फार वेगवेगळे आहेत. त्या सगळ्यांच्या प्रश्नांची एकत्र उत्तरं देता यावी अशा प्रकारची संकल्पना ह्यामध्ये असं आम्हाला समजतं आहे. आपण त्याबद्दल काय बोलतो? ही एकदम बरोबर गोष्ट आहे. प्रत्यक्ष काय होतंय की शेतकरी आज जी शेती करतोय तो त्याच्या आजूबाजूला कशा पद्धतीची शेती होतीये ते बघून करतो. दुसरी गोष्ट, त्याला जी माहिती पुरवणारे घटक आहे ते कृषी विकास केंद्र असेल, स्थानिक अधिकारी असतील, त्याचा सगळा जो एकंदरीत जे एक्सपोजर आहे ते फार छोट्या जॉग्राफिकल भागापुरतं मर्यादित आहे. परंतु महाविस्तारने आता असं साध्य झालंय की आपली चारही विद्यापीठं यांनी जे आतापर्यंत संशोधन केलं, म्हणजे जवळजवळ 60 सालापासून ही संशोधन चालू आहे. त्यांच्या 52 जॉईंट ॲग्रेस्को झाल्या, त्याच्यातनं बऱ्याचशा टेक्नॉलॉजी पुढे आल्या, बरेचसे साधनं पुढे आले, बरेचसे आधुनिक वाण पुढे आले. या सगळ्याचं सार त्यांच्या लायब्ररीज मध्ये आहे. ती सगळी साधनं आज कुठेतरी लायब्ररीत होती, आज ती त्याला आज आवाज मिळालेला आहे. म्हणजे कुठल्या, आता काल तर आपण असं बघितलं की नंदुरबार जिल्ह्यामधला एक गावातला भिल्ल शेतकरी आज तो एक प्रश्न विचारतो भिल्ली भाषेमध्ये, आणि भिल्ली भाषेमध्ये उत्तर त्याला दुसऱ्या भिल्ली भाषेतला माणूस देत नाहीये, AI देतोय. आणि AI माहिती कुठनं घेतोय, तर जे सर्वात चांगली विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात त्याच्या प्रश्नाचं कोणतं सगळ्यात योग्य उत्तर शोधलं गेलंय ते उत्तर त्याला देतोय, ते पण भिल्ली भाषेमध्ये देतोय. हा जो टेक्नॉलॉजी माणसाच्या प्रगतीसाठी कशी कारणीभूत ठरू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे फारच अगदी म्हणजे सार आपण व्यवस्थितपणे सांगितलं सर या ठिकाणी आहे. एक आहे की ज्यावेळेला आपण असा कोणत्याही ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट जेव्हा करत असतो त्यावेळेला त्याचं एक क्षेत्रीय स्तरावरचं महत्वाचं काम असते, म्हणजे चाचणी करून घेणं, तेव्हा ते व्यवस्थितपणे शेतकऱ्यांपर्यंत अधिकृतपणे जाते की नाही जात. आपल्याला ते बरोबर आहे, विद्यापीठाच्या साधनातून आपण करतोय, पण ते AI त्याचं उत्तर बरोबर देतं किंवा नाही याचं एक फार मोठं आपण जाळं या ठिकाणी गरजेचं असतं. असं आपला म्हणूया की आपण आपल्या राज्यामध्ये असणारे 20,000च्या वर असणारे अधिकारी कर्मचारी वर्ग या सर्वांनी याचं एक चांगलं टेस्टिंग केलेलं आहे, तरच ते आपण पुढे जाऊ शकतो. आणि तेव्हा ते आज लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण होतो आहे. आपल्या विस्तार यंत्रणेला हे पूरक आहे असं आपण यामध्ये म्हणूया काय? 100% पूरक आहे. कारण आपण जर बघितलं ना की आता हे जे लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स आहेत, माणसाच्या वाचनावर, माणसाच्या अभ्यासावर अनेक मर्यादा आहेत. म्हणजे कितीही अभ्यासू व्यक्ती जरी असली तरी सगळा अभ्यास करता येणं, आपलं काम सांभाळून, हे त्याला शक्य होत नाही. आणि शेवटी आपण प्रायोरिटी ठरवतो. आता LLM आणि हे सगळे जे AI बेस्ड मॉडेल्स आहेत ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की ते योग्य प्रकारे सगळ्याचं मिश्रण करतात. म्हणजे एखादी आपण त्याला जसं ट्रेन करू तशा पद्धतीने तो बघतो की बाबा ह्याची संभाव्य उत्तरं कोणती, त्यातलं सर्वात प्रेफर्ड उत्तर कोणतं, त्यातलं फीडबॅक काय मिळाला होता मागच्या वेळी, कोणतं उत्तर झाल्यावर काय झालं होतं, हे सगळं करून तावून सुलाखून निघालेला उपाय तो सांगत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या क्षेत्रीय व्यवस्थेला याचा निश्चित उपयोग होईल. आज जे काही माझे 12-13 हजार ऍग्रिकल्चर असिस्टंट, म्हणजे ज्यांना आता आपण ऍग्रिकल्चर ऑफिसर असं म्हणतो आपण, सहाय्यक कृषी अधिकारी, तर त्या लोकांना डेफिनेटली त्यांच्या प्रशासकीय कामकाजाकरता जो काही वेळ पाहिजे तो ह्यामधून त्यांना नक्की मिळेल. कारण ते जे शेतकरी आहे जे त्यांना प्रश्न विचारत होते ते त्यांना AIच्या माध्यमातून मिळतील. आणि मला सांगायला आनंद होतो की जवळपास 30 लाख शेतकऱ्यांनी हे डाउनलोड केलेलं आहे. 30 लाख. त्यामुळं याची लोकप्रियता, याची उपयोगिता ही त्याच्यावरूनच दिसते. तर एवढे ऍप्लिकेशन विनाकारण ते डाउनलोड करणार नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे सध्याचा जो काय शेतकऱ्यावर होणारे दोन महत्वाचे परिणाम म्हणजे हवामान बदलाचा परिणाम आणि बाजारभावातला चढउतार हा परिणाम म्हणतो आपण की क्लायमेट ते मार्केट असे परिणाम आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या राज्यामध्ये जे काही महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे नाना देशमुख कृषी प्रकल्प हा एक प्रकल्प हवामानाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यातले प्रयत्न स्मार्ट सारखे मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारे काही प्रकल्प आपले, अशा सगळ्या प्रकल्पाचं देखील ह्यामध्ये मोठं योगदान आहे या सगळ्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये आहे. जेणेकरून आपली संपूर्ण यंत्रणा म्हणजे पूर्णपणे ह्यात येऊ शकते आहे. त्यात आणखी काही सर्व्हिसेस आपण ह्यामध्ये ऍड करतो. जसं आपण बोलला की लँग्वेजचा विचार आपण केला, शेतकऱ्यांना माल कुठे विकावा, कसा विकावा, कशा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो किंवा कुठे साठवावा याची माहिती आपण ह्यामध्ये देतो आहोत.
Correct. तर त्याच्याबद्दल देखील आपलं काही हे नाही, म्हणताय? ते पण बरोबर आहे. आता शेती म्हणजे फक्त शेती करण्यापुरती मर्यादित राहू नये. बरोबर. ऍक्च्युली शेतीकडे मी नेहमी म्हणतो हम्म. की शेतीकडे आता व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे. बरोबर. जसं कोणताही व्यावसायिक मार्केट सर्व्हे करतो, कोणत्या प्रोडक्टला किंमत आहे बाजारात ते बघतो, बरोबर. कुठला एरिया असा आहे की जिथे आपलं प्रोडक्ट चालेल ते बघतो. असं सगळा अभ्यास करूनच तो मैदानात उतरतो. तो बरोबर. असा मोघम प्रोडक्ट तयार केलं आणि हा. नंतर मग विक्रेता शोधतोय असं होत असं नाही. होत नाही. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या आपण आता बोलत नाही, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला सुद्धा आता शिकून घ्याव्या लागणार आहेत. बरोबर आहे. आणि सुदैवाची गोष्ट अशी की ते शिकणं आता सोपं झालंय सोपं आणि झालेलं शिकणं आहे. हे परवडण्यासारखं झालंय. Right. म्हणजे पूर्वी जर तुम्हाला मार्केट अनालिसिस झालं, ही इन्स्ट्रुमेंट घेणं, कॉम्प्युटरचा वापर करणं हे इतकं महाग होतं की हा. ते विशिष्ट लोकांनाच ते परवडण्यासारखं बरोबर. होतं. विशिष्ट प्रकारची शेती करणारे जे मोठे शेतकरी होते त्यांच्या शेतात तुम्हाला ते दिसत होतं. पण बरोबर. आज जर आपण बघतो की सगळ्या गोष्टींची किंमत वगैरे जर बघितली तर ही जिथे जिथे किंमत जास्त आहे तिथे ती गोष्ट अनेक शेतकऱ्यांना मिळून वापरण्यासारखी आहे. राईट. म्हणजे आज आपल्याला वाटेल काय 5 लाख रुपयाचा हा एखादी ड्रोन काही एक शेतकरी विकत हा, घेईल का? हा, नाही हा. घेणार. एका नाही घेणार. शेतकऱ्याला साठी नाहीच येतो. बरोबर. तो सगळ्या समूहाने मिळून समूहासाठी घ्यायचा आहे करायची आणि गोष्ट त्यांनी आहे. आपला आपला वापर करायचा. एक 500 रुपये तास वगैरे, 500 रुपये तास 2 तास हे सहज परवडण्यासारखं आहे. बरोबर आहे. आज जो शेतकरी नाही म्हणलं तरी फवारणीसाठी काही 1000 रुपये घालवतोय, तर त्यासाठी ती फवारणी जर का काही पैशात होत असेल, कमी पैशात, तर ते त्याला परवडण्यासारखं आहे. म्हणून मला वाटतं की हे जे काही स्टोरेज टेक्नॉलॉजीज आहेत, बाकी मार्केट अनालिसिस आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे आता हळूहळू आपल्या शेतकऱ्याला जावं बरोबर. लागेल. अगदी फार मुद्दा सर्व सांगितलेला आहे. शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या चालू वर्ष जे आपलं इंटरनॅशनल फार्मर्स वुमेन फार्मर म्हणतो महिला वर्ष आहे, तर यासाठी आणि सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती एकाच क्लिकवर मिळावी, एका व्यासपीठावर मिळावी म्हणून कृषी विभागाचा हा मोठा प्रयत्न आहे, जो की आता या ठिकाणी आपण त्यांच्याकडून आपण ऐकून घेतलेला आहे. याचा आणखी मोठा व्यापक प्रसार होणारच आहे. नवीन गोष्टी त्यामध्ये येणारच आहेत आणि ह्या सगळ्यासाठी म्हणून काम करण्यासाठी नाना देशमुख कृषी प्रकल्प आणि कृषी विभाग आणि सर्व यंत्रणा आपण काम करत आहोत. आपण सर्वांनी याचा निश्चितपणे लाभ घ्या आणि त्याच्या विशेषतः तुमच्या जे काही क्युरीज आहेत त्या चॅटबॉटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विचारून घ्या, जेणेकरून आपला सर्वांचा फायदा होऊ शकतो. तर ह्या महाविस्तार AI या ॲप्लिकेशनबद्दल मान्य आयुक्तांनी दिली या ठिकाणी जे काही माहिती आहे त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद होतो. धन्यवाद सर. धन्यवाद.